बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामा सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करोत हीच बाळूमामाच्या चरणी माझी प्रार्थना. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बाळूमामांचे चरित्र तसेच विरंगुळा म्हणून आपण तुम्हाला मालिकेचे अपडेट देत असतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण परमपूज्य श्री सद्गुरू बाळूमामांचे चरित्रलीला हा ग्रंथ वाचणार आहे. चला तर व्हिडिओला. दिनांक 20/3/2025 रोजी सद्गुरू बाळूमामांच्या येथे भंडारा उत्सव चालू होणार आहे. आज संध्याकाळी बाळूमामांच्या येथे आज आपण बाळूमामा लीला चरित्र ग्रंथ वाचन करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सद्गुरू वाचून या सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. बाळूमामाच्या नावानं चांग भले. बाळूमामाचे चरित्र. ऐन युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला उद्देश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्या ज्यावेळी धर्माला ग्लाही मरगळ कमकुवतपणा येतो त्या त्यावेळी न्याय नीती व धर्माच्या उत्कर्षासाठी मी जन्म घेत असतो. दुष्ट दुर्जनांचे निर्धालन करून संत साधू सज्जन व गरिबांच्या रक्षणासाठी व न्यायनीतीयुक्त सतधर्माच्या पुनर्स्थापनेसाठी मी या भूतलावर पुन्हा जन्म घेत असतो. रानावनात, शेतामळात, उन्हात वाऱ्यात, पावसाळ्यात, पावसा पाण्यात अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी, मजूर, धनगर, कष्टकरी यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण सद्गुरू बाळूमामांच्या रूपात अवतरले. धनगरी व्यवसायाच्या निमित्ताने मामा रानात शिवारात मुक्कामाला असत. दीनदुबळे गरीब भेटीला येत. कधी उद्देश करून, कधी शिव्या देऊन भक्तांची पीडा संकटे नाहीशी करत. दीनवत्सल्य गरिबांचा कैवारी अशा बाळूमामांचा जन्म आश्विन शुद्ध 12 शके 1814 रोजी सोमवारी दिनांक 3 ऑक्टोबर 1892 साली अक्कोळ या गावी झाला. अक्कोळगाव बेळगाव जिल्ह्यातील चिखोडी तालुक्यात आहे. बाळूमामाचे वडील मायप्पा सतशील व्यक्ती, त्यांची सुशील पत्नी सत्यवा मोठी भाविक आणि विठ्ठलांची भक्त होती. बालपणी बाळूमामांना कोणी ओळखत नाही. एकांत राहणे, बाबळीच्या शिवाऱ्यावर विश्रांती घेणे, सांकेतिक भाषेत सूचक बोलणे इत्यादी त्यांचे प्रकार सामान्य जनांना समजवण्यासारखे नव्हते. पुण्यवंत प्रेमळ भक्त मंडळीच महापुरुषांना थोडेफार ओळखतात. बाळूमामांच्या जगावेगळ्या वागण्यामुळे आई वडिलांना चिंता वाटणे स्वाभाविक होते. अक्कोळ गावात एक जैन सावकार होते. त्यांच्याकडे बाळूमामांना चाकरीस ठेवण्यास तो सुधारेल अशा आशेने ठेवले. असा विचार करून मायप्पाने बाळूला चंदूलाल शेठजीकडे चाकरीस ठेवले. 2 वर्षे कधीही घरी न येता बाळूने सावकारांच्या घरी नोकरी केली. या काळात सावकारांची अनेक प्रकारे भरभराटी आणली. छिद्र असलेली आपली जेवणाची थाळी बदलण्याचे निमित्त करून बाळूमामा तेथून घरी आले. बाळूमामाची मोठी बहीण गंगूबाई हिला अक्कोळातच दिले होते, हिराप्पा खिलारे यांच्या घरी. चाकरी सोडून आल्यानंतर बाळू बहिणीकडे राहू लागला. गंगूबाईंच्या मुलांचा हा मामा पुढे कायमच बाळूमामा झाला. गंगूबाईला सत्यवा नावाची कन्या होती. सर्वांनी मिळून बाळू व सत्यवाचा विवाह करण्याचे ठरवले. पण मामा म्हणाले, आमच्यासारख्यांची लग्न यशस्वी होत नसतात. पण बाळूचे बोलणे कोणीही मनावर घेतले नाही. बाळूच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लग्न केले गेले. केवळ आई वडिलांच्या इच्छेखातर बाळूने लग्नाची बेडी स्वीकारली. सत्यवा बाळूचा संसार सुरू झाला. धनगरी, खडतर, कष्टप्रद प्रवासी जीवन जगू लागले. पावसाळ्यात कर्नाटकात कमी पावसाच्या ठिकाणी बकरी नेत असत. गणेश चतुर्थीच्या सुरुवातीस कापशी, सेनापती, तालुका कागल या परिसरात मामांची बकरी असत. 9 वर्षानंतर सत्यवा गरोदर राहिली. 6 ते 7 महिने लोटले असतील. याच दरम्यान अक्कोळच्या महालिंगरायाची महाशिवरात्रीची यात्रा आली.
सत्यवा मामांच्या इच्छेविरुद्ध यात्रेला निघाली. वाटेतील अडचणीमुळे परत आली. मामांनी शिवारात रिंगण मारून गंगूबाई व सत्यवाला आत बसवले. कोणत्याही परिस्थितीत रिंगणाबाहेर पडू नका ही मामांची आज्ञा होती. पण आज्ञेचा भंग करून सत्यवा रिंग तोडे, सत्यवाचा गर्भ पडे, मामांचा वंश कुठे श्रीहट्टापायी. मामा झाले अतिखन्न, टाकले पाणी तथा अन्न, सत्यवाशी माघारपण आयुष्यभर. मामाने यानंतर संसाराचा विचार केला नाही. जगाचा संसार हाच आपला मानला. घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून मी व माझे मनातून काढून टाकून संन्यासासारखे राहिले. मामाजवळ आपला व परका हा भेद नव्हता. एकदा मामा बकऱ्यांबरोबर फिरत होते. भर दुपारची वेळ होती. 2 साधू मामांच्याकडे आले. त्याने पिण्यासाठी मामांकडे पाणी मागितले. एका खोल अवघड विहिरीतून पाणी आणून मामाने त्यांची तहान भागवली. तृप्त झालेल्या साधूंनी मामांना वाचासिद्धीचा वर दिला. लोककल्याणाच्या विविध घटनेमुळे मामांची कीर्ती पसरत होती. मेतके तालुका कागल गावी त्यांनी हलसिद्धनाथांचे मंदिर बांधले. मंदिरापुढे रवलेला खांब म्हणजे पिशाचचा कर्दनकाळ. पिशाच बाधित मंडळी या खांबाला स्पर्श केल्यानंतर पिशाच निघून जात असत. बकऱ्यांबरोबर फिरत असताना आकाशवाणी झाली, बाळू तू गुरु करून घे. बाळूमामा म्हणाले, ही बकरी कुठे सोडू आणि गुरु कुठे शोधू. पण मनाशी त्यांनी टाळा केला. पिशाच केल्यानंतर आपण प्रत्येकाकडून ₹1.25 घेतो. हे जमलेले पैसे जो कोणी बरोबर सांगेन तो आपला गुरु. एक दिवस बकरी चारत फिरत असताना, अरे बाळू, भुते काढलेले ₹120 आहेत ते मला दे. मरग्या नावाच्या गड्याकडून पैसे मोजत पाहता ते बरोबर ₹120 भरले. पैसे मागणाऱ्या श्री मुळे महाराजांकडे पैसे देऊन मामाने त्यांचे चरण धरले. श्री मुळे महाराजांनी त्यांना आलिंगन दिले. धनगरी जीवनाचा स्वीकार, इथे कष्ट ना अंत ना पार, ऊन वारा पाऊस धारा, इथे सुखाला नाही थारा. जिथे बकऱ्यांना पाणी चारा, तिथे सुखाचा घास भरा. बकऱ्यांना होणाऱ्या रोगराईला, साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागते. अशावेळी जरी एकू पडे आजारी, मामा होत धन्वंतरी. मामा स्वतः वैद्य डॉक्टर बनून बकऱ्यांना रोगमुक्त करत असत. बकरी पोटभर चरली म्हणजे मामा खुश. पशुपक्षी चारा खाता मामाशी होती तृप्तता. हे मामांच्या जीवनाचे मर्म होते. धनगरी व्यवसायात समाजातील ज्ञानी अडाणी, दृष्ट चांगले वाईट अशा अनेक प्रकारच्या स्वभावांच्या माणसांशी जुळवून जगावे लागते. बकरी जव पिके खाई, धनी खरपीस शिवी देई, ती निवांत ऐकून घेई. प्रपंचासाठी समाजात शून्य प्रतिष्ठा असलेली अशी विलक्षण जीवनपद्धत स्वीकारूनही मामांनी जगाकडे कसलीही याचना मागणी न करता समाजात नीती, भक्ती, बंधुभाव, धर्म भावनेचा प्रचार करण्यासाठी केलेले कार्य पाहता मन थक्क होतं. जन्माने आणि आचरणाने धनगर, पूर्ण निरक्षर, सतत रानावनात मुक्काम, संगत म्हणावी तर व्यसनी, दुर्गणी आणि आळशी माणसाशी आणि मूक प्राण्यांशी असा असणारा हा बाळूमामा निकलंक, ज्ञानी, दूरदर्शी, विरक्त, उदकता, उदार असा भक्तिवान आणि कनवाळू असावा याचे नवल वाटते. बाळूमामांचे चातुर्य, प्रसंगावधान आणि हजरजबाबपणे हे गुण खास लक्षात ठेवण्यासारखे आहे. विविध आणि सर्वच चांगल्या सगुणांना एकाच व्यक्तीत आढळणे म्हणजे बाळूमामा. सहज बोलून मार्गदर्शन करण्याचे कौशल्य मामांकडे होते. त्यामुळे विद्वान, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, अधिकारी, पुढारी अशा अनेकांचे ते गुरु होते. मामा निरक्षर पण भगवद्गीतेतील 11व्या अध्यायातील क्रमांक 59 ते 61 हे संस्कृत श्लोक सांगून भंडारा समारंभास आलेल्या संत भक्तास हरिकाकांना आश्चर्यचकित करून
प्रवृत्त केले. डोक्याला पांढरा रुमाल, फेटा, पूर्ण हातोब्याचा शर्ट, नेसलेले स्वच्छ पांढरे धोतर, पायात कातड्याच्या कोल्हापुरी चपला, हातात काठी, सुमारे 5.5 ते 6 फूट उंची, प्रमाणबद्ध मध्यम बांध्याची शरीरयष्टी, निमगोरा सावळा वर्ण, रेखीव नाक, प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे. पादस्पर्श करून कोणीही दर्शन घेत नसत. नेहमीच्या सहवासातील लोकही त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस करत नसत. जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग, उडदाची आमटी, हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी, पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ. भाजलेले शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ कधी मुखशुद्धीसाठी वापरत. योग्य प्रमाणे ते फार थोडे जेवत. बाळूमामा कानडी व मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांच्या बोलीभाषेत त्यांच्याशी संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसांशी शहरी भाषेत बोलत. सामान्य धनगरांप्रमाणे त्या व्यवसायात आवश्यक ती सर्व कामे ते करत असत. विभूती असामान्य, मात्र राहणीमानी साधी सामान्य. पुढील भागामध्ये पाहूया आपण. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामा सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करोत हीच बाळूमामाच्या चरणी माझी प्रार्थना. परत भेटूया. धन्यवाद. आभारी आहोत.